नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 491वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मराठीतील पहिली कविता आहे. दोन वाईट गोष्टींमधून एकीची निवड करायची असेल तर बहुतेक वेळा ज्याच्याबद्दल काहीच ठाऊक नसते ती निवडली जाते. कारण अशी आशा असते की अनोळखी गोष्ट दुसरीपेक्षा कमी वाईट असू शकते. दोन वाईट गोष्टींमधून एकीची निवड करायची असेल तर बहुतेक वेळा ज्याच्याबद्दल काहीच ठाऊक नसते ती निवडली जाते. कारण अशी आशा असते की अनोळखी गोष्ट दुसरीपेक्षा कमी वाईट असू शकते. दुसरी कविता आहे. सिनेमा आणि मालिकांमधले आनंद, दुःख, दरोडे, खून, सूड आणि वास्तव जीवनातील ह्याच सगळ्या गोष्टी यांच्यात एक महत्त्वाचा फरक असतो. मालिकांमध्ये आणि सिनेमांमध्ये उत्तम भावानुकूल पार्श्वसंगीतामुळे नक्की काय चाललंय ते लगेच समजतं आणि वास्तव आयुष्यात असं काहीच नसल्यामुळे उशीर झाल्यावरच ते समजतं. सिनेमा आणि मालिकांमध्ये आनंद, दुःख, दरोडे, खून, सूड आणि वास्तव जीवनातील हेच सर्व त्यांच्यात एका महत्त्वाचा फरक असतो. मालिकेमध्ये उत्तम भावानुकूल पार्श्वसंगीतामुळे काय चाललंय ते लगेच समजतं आणि वास्तव आयुष्यात उशीर झाल्यावरच ते समजतं. तिसरी कविता आहे. एक प्रियकर आपल्या प्रेयसीला म्हणाला, तू खरं म्हणजे अगदी खूप सुंदर दिसतेस. पण नेहमीप्रमाणे तुला माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर स्वतःच आरशासमोर जा, खात्री करून घे आणि मग मी खरं बोलतोय का खोटं बोलतोय ते मला सांग. एक प्रियकर आपल्या प्रेयसीला म्हणाला, तू खरं म्हणजे अगदी खूप सुंदर दिसतेस. पण नेहमीप्रमाणे तुला माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर स्वतः आरशासमोर जा, खात्री करून घे आणि मग मी खरं बोलतोय का खोटं बोलतोय ते मला सांग. आता चौथी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी ह्या ग्रंथाचा 36वा भाग. इंद्रियांनी कर्म न केले कुठलेही काम होत नाही. डोळ्यांनी काम नाही केले तर काही दिसत नाही. कानांनी काम नाही केले तर ऐकणे बोलणे नाही. जिभेने काम नाही केले तर चव कळत नाही. कानाने काम नाही केले तर ऐकणे बोलणे नाही. जिभेने काम नाही केले तर चव कळत नाही. नाकाला काही झाले तर गंध कळत नाही. त्वचेने काम नाही केले तर स्पर्श कळत नाही. नाकाला काही झाले तर गंध कळत नाही. त्वचेने काम नाही केले तर स्पर्श कळत नाही. काही कळले वा ना कळले आत्मा तसाच असतो. एकही इंद्रिय नसले आत्म्याला फरक पडत नाही. काही कळले वा न कळले आत्मा तसाच असतो. एकही इंद्रिय नसले आत्म्याला फरक पडत नाही. श्वास घेणे आणि सोडणे शिंका जांभई येते.
मल बनणे तो बाहेर जाणे प्राणामुळेच होते. श्वास घेणे अन सोडणे शिंका जांभई येणे. मल बनणे तो बाहेर जाणे प्राणामुळेच होते. भूक लागणे जेवण करणे तहान लागणे पाणी पिणे हे पण प्राणामुळेच दोन्ही जन्मभर होते. मन आणि जाणीव दोन्ही आतील गोष्टी आहेत, तरीही त्यांचा निकट संबंध इंद्रियांशी आहे. मन आणि जाणीव दोन्ही आतील गोष्टी आहेत, तरीही त्यांचा निकट संबंध इंद्रियांशी आहे. पाची इंद्रिय आत्म्याच्या प्रकाशात असतात. आत्मा नसला तर पाची इंद्रिय निष्क्रिय बनून जातात. पाची इंद्रिये आत्म्याच्या प्रकाशात असतात. आत्मा नसला तर पाची इंद्रिये निष्क्रिय बनून जातात. मी शरीर, शरीरच मी असेच वाटत राहते. मला समजते मीच करतो असेही वाटत राहते. मी शरीर, शरीरच मी असेच वाटत राहते. मला समजते मीच करतो असेही वाटत राहते. मी केले अन सारे श्रेय माझेच आहे म्हणतो. साऱ्यांच्या अहंकाराचा जन्म याचमुळे होतो. मी केले अन सारे श्रेय माझेच आहे म्हणतो. साऱ्यांच्या अहंकाराचा जन्म याचमुळे होतो. चांगले वाईट कमी जास्त योग्य अयोग्य वाटते. सत्वरज अन तम तीन गुणांच्या जन्माला कारण होते. चांगले वाईट कमी जास्त योग्य अयोग्य वाटते. सत्वरज अन तम तिन्ही गुणांच्या जन्माला कारण होते.